नवऱ्याच्या बोलण्यानंतर भाविकाच्या चेहऱ्यावर एकदमच खुशी दिसून आली आणि ते बघून तर नवऱ्याला सर्व काही समजून आले. एका कुटुंबात नवरा बायको त्यांच्या 5 वर्षाचा मुलगा आणि एक आजोबा राहत होते. त्या घरी राहणाऱ्या सुनेचे नाव भाविका होते. भाविका एक गृहिणी होती आणि शिकली पण होती. तिचा नवरा एका ऑफिसमध्ये कामाला होता. भाविकाचे सासरे घरीच राहायचे. कुटुंब तसे आनंदात सुरू होते. पण भाविकाला राग लवकर यायचा, त्यामुळे अनेकदा त्यांचे भांडण व्हायचे. पण ते एकमेकांसोबत जास्त वेळ न बोलल्याने राहत नव्हते. एक दिवस नवऱ्याने भाविकाला सकाळी उठल्यानंतर नाश्त्याबद्दल विचारले, तर भाविका नवऱ्यावर ओरडूनच म्हणाली, काय तुमचे सकाळी सकाळी नाश्त्याबद्दल विचारत आहे? आत्ताच बाबांसाठी वेगळा नाश्ता केला, कारण त्यांना आपला नाश्ता आवडत नाही. मुलासाठी वेगळे करावे लागले आणि आता तुम्ही सुद्धा दुसरा नाश्ता बनवायला लावत आहे. भाविकांचे बोलणे ऐकून नवरा तिच्याकडेच बघू लागला आणि त्याला समजून आले की बायकोला आज थोडे जास्तच काम झाले आहे. नवरा आता शांत होता, पण भाविका जाऊन नवऱ्यासाठी नाश्ता बनवू लागली. आजचा दिवस असाच गेला आणि भाविकाची बडबड दिवसभर सुरूच होती. भाविकाच्या नवऱ्यासाठी या गोष्टी काही नवीन नव्हत्या, कारण आता त्यांच्या लग्नाला बरेच वर्ष झाले होते. त्यामुळे ते एकमेकांचा स्वभाव ओळखत होते. पण आज बायकोचे वागणे थोडे वेगळेच होते आणि जेव्हा कधी भाविका बडबड करायची तेव्हा तिचा नवरा शांतच राहत होता, कारण त्याला माहीत होते की जर तिच्याशी बोलले तर ती अजूनच बोलणार. पण आज भाविकाला नवरा म्हणाला की काय तुझे सकाळपासून सुरू आहे, विनाकारण बडबड करत आहे. आणि हे ऐकल्यानंतर तर भाविकाचा राग अजूनच अनावर झाला. तिचे बोलणे अजूनच वाढले. तिचे बोलणे ऐकून सासरे बाहेर आले. आता भाविका आपल्या खोलीत गेली, पण तिचा खोलीतून आता सुद्धा आवाज येतच होता. भाविकाचा नवरा काही वेळ थांबून मुलाला घेऊन बाहेर गेला आणि काही वेळानंतर परत आला. तेव्हापर्यंत घरचे वातावरण शांत होते. पण भाविकाकडे बघितले तर तिच्या चेहऱ्यावर आता पण नाराजगी दिसत होती. काही वेळानंतर नवऱ्याने भाविकाला हाक मारली आणि चहा बनवण्यासाठी सांगितला. भाविकाने नवऱ्याकडे बघितले आणि परत किचनमध्ये गेली. काही वेळानंतर भाविकाने सर्वांसाठी चहा आणला, पण स्वतः चहा घेतला नाही. नाहीतर ती नेहमी सर्वांसोबत चहा घ्यायची आणि या गोष्टी बघून भाविकाच्या नवऱ्याला आश्चर्य वाटले. पण तिच्या चेहऱ्यावर आता सुद्धा तोच भाव होता आणि ती आता सुद्धा रागात दिसल्यासारखी वाटत होती. तो दिवस असाच निघून गेला, पण त्यांचे बरोबर बोलणे झाले नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी भाविकाच्या नवऱ्याचे ऑफिस होते. सर्व गोष्टी वेळेवर झाल्या, परंतु आता सुद्धा त्यांचे बोलणे कामापुरतेच होते. आज भाविकाच्या नवऱ्याला यायला उशीर झाला होता, तरी सुद्धा भाविकाचा नवऱ्याला फोन आला नाही. नाहीतर नवऱ्याला जर उशीर झाला तर भाविका फोन करायची. जेव्हा भाविकाचा नवरा ऑफिसमधून घरी आला तर भाविका आपल्या मुलाचा अभ्यास घेत होती. भाविकाचा नवरा येऊन फ्रेश झाला आणि त्याने भाविकाला चाय बनवण्यासाठी सांगितले. भाविका काही न बोलता किचनमध्ये गेली आणि नवऱ्याला चहा बनवून दिला. आज सुद्धा भाविकाने नवऱ्यासोबत चहा घेतला नाही. नाहीतर रोज ती नवऱ्यासोबत चहा घेत होती. आता नवऱ्याला सुद्धा प्रश्न पडला की भाविकाला झाले तरी काय, कारण तिचे वागणे थोडे वेगळेच वाटत होते. एकतर भाविका सकाळपासून संध्याकाळपर्यंत कामात व्यस्त राहते. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तिच्या मागे अनेक कामे राहते. त्यातल्या त्यात यावर्षी मुलगा सुद्धा शाळेत जायला लागला होता. त्यामुळे त्याचे बघणे, त्याच्या अभ्यासाकडे लक्ष देणे, तसंच इतर गोष्टी ती आपल्या वेळेवर करायची. पण भाविकाचे असे वागणे आता नवऱ्याला सुद्धा कळत नव्हते. दुसऱ्या दिवशी भाविकाचा नवरा ऑफिसमधून आला, पण आज भाविकाचा स्वभाव चांगला वाटत होता आणि भाविकाने आपल्या नवऱ्याला चहा आणून दिला. तसेच ते दोघे सोबत राहून चहा घेऊ लागले आणि भाविकाच्या चेहऱ्यावर थोडी खुशी दिसून येत होती. नवऱ्याला हे बघून छान वाटले. तेवढ्यातच भाविका नवऱ्याला म्हणाली की फार दिवसानंतर आईचा फोन आला आणि बराच वेळ आम्ही बोललो. आई तुमच्याबद्दल तसेच मुलाबद्दल विचारत होती. मी सांगितले की सर्व ठीक आहे, पण आईला तिच्या तब्येतीबद्दल विचारले तर ती बरोबर नाही म्हणून सांगत होती. हे सांगत असताना भाविकाचा चेहरा उतरला होता. नवरा म्हणाला की मी तुला म्हणणारच होतो की आपण काही दिवस तुझ्या आईकडे जाऊन येऊ. मी ऑफिसमध्ये सुट्टीबद्दल बोललो आहे. नवऱ्याचे बोलणे ऐकताच भाविकाचा चेहरा फार आनंदात दिसू लागला. नवरा म्हणाला की आपण शुक्रवारी आईकडे जाऊ, कारण बरेच दिवस झाले तू आईकडे गेली नाही. खरं तर भाविका सकाळपासून संध्याकाळपर्यंत घरात काम करत होती. तिला कुठल्याच गोष्टीसाठी वेळ मिळत नव्हता. तसेच ती कुठे जात सुद्धा नव्हती. त्यामुळे तिची कधी कधी चिडचिड व्हायची आणि नवऱ्याला या गोष्टी कळत होत्या. शुक्रवारी ते तिथे जाण्यासाठी निघाले. भाविका फार खुश दिसत होती.
आणि जेव्हा ती आपल्या घरी गेली आणि आईला भेटली तेव्हा तर तिचा आनंद पाहण्यासारखा होता आणि ते बघून भाविकाच्या नवऱ्याला सुद्धा आश्चर्य वाटले. पण ते काही दिवस फार आनंदाचे गेले आणि जेव्हा भाविका आणि तिचा नवरा घरी आले तेव्हा सुद्धा भाविका फार आनंदात दिसत होती. कधी कधी बायकोच्या मनातल्या गोष्टी सुद्धा समजणे फार आवश्यक असते, कारण ती सर्व आपल्या कुटुंबासाठी करत असते आणि तिच्या मनात असलेल्या अनेक गोष्टी ती कुटुंबासमोर सांगत नाही. पण जर तिला थोडा सुद्धा आनंद मिळाला तर तो पाहण्यासारखा असतो. मित्रांनो, कथेला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.